आज सकाळीच आदरणीय अजितदादांची बातमी ऐकून हा एक मोठा धक्का हा खऱ्या अर्थानं फक्त कोल्हापूरमध्ये नाही तर अख्ख्या राज्याला आणि देशाला बसलेला आहे. खऱ्या अर्थानं एक मोठी पोकळी ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांच्या मधून आदरणीय अजितदादा गेल्यानंतर कोणीच भरून काढू शकत नाही अशी परिस्थिती आज राज्यामध्ये आलेली आहे. आज खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदादांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या माध्यमातून अनेक कामं आपण बघितली आणि या राजकारणामध्ये अशी कमी लोक आहेत जी विरोधात जरी असले तरी देखील आपण त्यांना मानतो. आणि मग मला निश्चितपणेनं एक मोठी पोकळी या राज्याच्या राजकारणामध्ये आल्यामुळं आज आम्हा सगळ्यांना मनामध्ये खंत आहे की आदरणीय अजितदादा त्यांच्यावर एक दुःखद घटना झाली आणि ते आपल्यामधून निघून गेले. निश्चितपणेनं त्यांची आठवण या राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये राहणार आहे. कारण एक काम करणारं नेतृत्व म्हणून आदरणीय अजितदादांना ओळखलं जायचं आणि हीच ओळख आज अजितदादा त्यांच्याबरोबर जरी आपल्यामध्ये नसले तरी सगळ्यांच्या मनामध्ये ठेवून गेलेले आहेत. हे आम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल.